मॅचला होती सुरुवात. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त एकच रन. तर चंदन दादा गरत यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर प्रशांत दादा पाटील आपला देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर प्रशांतदादा पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी देवर्षी कोई यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या बॉलवर आक्रमण केलंय. फटका चांगला आहे. हर्षलच्या बाट मधून येतोय. प्रेक्षकांना हर्षित करणारा हा स्ट्रोक. रन मिळतील 6 षटकार. सलग चेंडूची पूर्तता करा. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. आकडू पद्धतीचा हा बॉल. वेग भरपूर होता. षटकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज कुणाल कोहलीने या मॅच मध्ये. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु या क्षणाला थोडीशी टायमिंग चुकली होती. फलंदाजाने रोखलं. स्टेप आउट केलाय. फुल टॉस होता. उडवलाय. डीप मिड विकेटला टिपला हा झेल आणि फलंदाज नयन कोळीचा होतोय खेळ संपुष्टात. पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहा. नवीन फलंदाज ओमकार कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. इनिंग नंबर 1 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. चेंडू जाईल. वन बाउन्स ओव्हर द रोप. डीप कव्हरच्या रिजनला हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत.
एक ओव्हरचा खेळ झाला, 12 धावा कुणालने खर्च केला. एक महत्वाचा विकेट प्राप्त केल्यानंतर स्पेल नंबर 2 गोलंदाज नामदेव टिपो आपल्याला पाहायला मिळतात. या क्षणाला प्रत्येक टीमने रणनीती बदलली आपल्या टीमसाठी. गोलंदाज सज्ज होतोय. आकडू पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केला हर्षलने. एक सिंगल कंप्लीट केली. ओमकार देखील भरपूर वेगाने धावलाय. चांगली साथ त्याला मिळाली हर्षलला ओमकारची आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रनच्या साह्याने 14 रन. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कुणालच्या विरुद्धामध्ये 12 आल्या आणि त्यानंतर कुठेतरी एक मोठा स्कोर उभारण्यासाठी हर्षल आणि ओमकार एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालाय. इनसाइड एज विकेट कीपर थोडासा दूरवर होता. बॅकअपसाठी फिल्डर होता. शॉट थर्डमॅनला चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाली. 15 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा, कारण 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. टीम हृदय गॅलेक्सी ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर होता, प्रभावित केलं. या क्षणाला काय घडलंय? लॉंग स्टॉपच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावत चाललाय. बॉल जज होईल तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय. 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा ॲड झाल्यात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. 17 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने फटका केला. एक सिंगल तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानेल. ओमकारने रोखलं हर्षलला, कारण एक चांगली भागीदारी रचायची आहे. या बॉलवर आक्रमण केले हर्षलने. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर होता. चांगला प्रयत्न केतनच्या माध्यमातून होत असताना तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न चांगला केला होता हा बॉल थांबवण्यासाठी केतनने, कारण ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची स्किल तुम्ही वापरता त्यावेळेस तुमच्या टीमचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना पाहायला मिळतो आणि तीच बाब केतनच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा नामदेव टिपू सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल तर जरूर कंप्लीट होते. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 21 रन. 21 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन कंप्लीट.
स्पेल नंबर 3 आणि स्वतः टीमचा महानायक नयन आलाय. गोलंदाजीच्या मार्कवर 21 आतापर्यंत झाल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चांगला बाउन्सर होता, जसा टप्पा पडला प्रभावित केलं फलंदाज हर्षलला. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. राऊंड द विकेट. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. अप्रतिम झेल केतनने टिपलाय. तेरा रनचं योगदान दिलं हर्षलने. 11 बॉलमध्ये एक षटकार त्याने मारला या चालू इनिंगमध्ये. आणि हर्षल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आकाश आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आकाशसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. झेलची संधी आणि केतनने सलग बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केलेत. ऑन हॅट्रिक वर गोलंदाज नयन. आतापर्यंत या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक याच टीमचा बॉलर सिद्धी कोळीने टिपली. आणि त्यानंतर संधी चालून आली स्वतः टीमचा कॅप्टन नयन कोळीला. नवीन फलंदाज ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक वर आहे गोलंदाज नयन. एकंदरीत या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल की काय. या बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. झेल पकडलाय आणि या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक. हृदय गॅलेक्सी टीमचा हा दुसरा बॉलर. पहिली विकेट हॅट्रिक सिद्धी कोळीच्या नावावर आणि दुसरी विकेट हॅट्रिक नयन कोळीच्या नावावर पाहायला मिळते. एक चांगला झेल पकडला फिल्डर निलेशने आणि या मॅच मध्ये पकड निर्माण केली टीम हृदय गॅलेक्सी या टीमने. नवीन फलंदाज सुमित. वेग बन्ना डोदा पंचांकडे अपील केली परंतु 1 रन लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. शेवटचा अंतिम बॉल. आतापर्यंत भरपूर चांगले षटक पाहायला मिळाला. जर हा बॉल निर्धाव आला तर या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळेल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या क्षणाला रनआउटची संधी. फेकी गचाय झाली.
टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल 24 रन. 3 ओव्हरचा खेळ झालाय. चला नेक्स्ट मॅच आजच्या रात्रीतील अंतिम लढत क्रिश एव्हेंजर आणि संस्कार सनरायझर्स दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपण यायचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय. सिद्धी शेवटचं अंतिम षटक. पहिला बॉल लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज त्यानंतर नयन कोहलीने घेतली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. एलिव्हेशन कमी आहे परंतु या क्षणाला टिपला हा झेल. आतापर्यंत केतनने 3 झेल पकडलेत या मॅच मध्ये. नवीन फलंदाज रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा. गोलंदाज सज्ज होते. ओव्हर द विकेट. सिद्धीचा हा बॉल फुल टॉस रितेशच्या बॅट मधून येतोय. होय जरूर एक मोठा स्कोर आम्हाला उभारायचा आहे आणि त्यासाठी आक्रमकतेचा पवित्र आम्ही स्वीकारलाय. हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून जसा मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला आणि फुलटॉस बॉलवर त्याने पुल करून हा पुल सक्सेसफुल झालाय षटकार. या षटकाराच्या साह्याने 31 रन. गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. एलिव्हेशन कमी आहे. फिल्डर वेगाने धावत आला. चांगला प्रयत्न आणि अप्रतिम दर्जाचा झेल कुणालने पकडलाय. क्रिकेटमध्ये फिल्डिंग करत असताना रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका फिल्डरच्या बाबतीत इम्पॉर्टंट असते आणि तीच भूमिका वापरली फलंदाज कुणालने आणि एक दर्जेदार अद्भुतपूर्वक झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण ऑन स्क्रीन LED वर पाहू शकता. काय झेल पकडलाय. त्यानंतर सेलिब्रेशन जल्लोष त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन फलंदाज नयन कोहली मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय.
जर षटकार मारला नयन कोळीने तर परेश नील पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज जाहीर झाले. गोलंदाज सज्ज होते. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. केतन बॉल खाली आलाय, बॉल त्याने जज केलाय, उचलून फेकेल, परंतु काही काय ओमकार स्ट्राईक पासून वंचित होता, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, जिद्द आहे, चिकाटे आहे, परंतु या क्षणाला रन मिळेल फक्त आणि फक्त एक. 32 रन. या मोमेंटला झेलची संधी आणि फलंदाज होतोय बाद. 32 रन होतात आणि 33 रनचं टार्गेट. चला टॉस साठी या. क्रिश एव्हेंजर टीमचे कॅप्टन आणि संस्कार सनरायझर. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 32 रन होतात. चला नेक्स्ट मॅच. क्रिश एव्हेंजर टीमचे कॅप्टन कंकेश कोई आणि प्रतीक कोई आपण या. नवीन फलंदाज अंकुश कोई. चला अंकेश आपण या. टॉस साठी आमच्यापर्यंत प्रतीक कोई या ठिकाणी उपस्थित आहेत. नवीन फलंदाज अंकुश कोई. एक सिंगल अंकुशच्या माध्यमातून कंप्लीट केली. दुसऱ्या रनसाठी कॉल आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 33 आणि 34 रनचं टार्गेट असेल. चला अंकेश आपण देखील आणि टॉस या ठिकाणी केला जाईल. तर टॉस जिंकलाय संस्कार सनरायझर या टीमने. कंकेश जशी मॅच संमेल निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा ताबा घ्या. तर चला प्रफुल कोई आपण या. 24 मध्ये 34 करायच्यात. चला फलंदाज त्वरित दाखल करा.
तर चला प्रफुल्ल आपण यायचं आहे. जॉन्टी दादा आपला जॉन्टी दादाशी संपर्क साधा व्यासपीठावर येऊन. प्रफुल्ल गोलंदाज संजय कोई आपल्याला पाहायला मिळेल. नयन आणि सूरज ही जोडी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे. नयन स्वतः टीमचा कॅप्टन. 24 मध्ये 34 करायच्यात. या बॉलवर आक्रमण केलंय. झेलपासून थोडासा दूरवर होता. एक सिंगल नयनने कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल. फेकी गचाय राहिली परंतु बॅकअप चांगलं मिळालं. एकच रन या ठिकाणी ॲड होते. एक रनने स्कोरबोर्ड ओपन झाले. 23 मध्ये अजूनही 33 करायचे आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला प्रयत्न फसलाय आणि फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का 1 रनवर. नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. संजय या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. चेंडू चाललाय. 1 बाउन्स. थेट दिवाळी चॅम्पियनशिप ट्रॉफी खेळाडू कक्षाला मानवंदना देणारा हा स्ट्रोक. रन मिळत आहेत 4. आज चौकार. 21 मध्ये 29 करायचे आहेत. पुन्हा एकदा हवाई सफर पाहायला मिळेल की काय. फिल्डर तैनात. टिपला हा झेल. फलंदाज होतोय बाद. 20 मध्ये 29 करायचे आहेत. 5 रनवर 2 फलंदाज गमावलेत आतापर्यंत टीम हृदय गॅलेक्सी या टीमने. वेग बनणार होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल. पाच बॉलमध्ये 5 रन खर्च केल्यात. 19 मध्ये 29 रन करायचे आहेत. शेवटचा अंतिम बॉल.
या बॉलवर आक्रमण केलंय. प्रयत्न चांगला केला परंतु ओव्हर द रोप. रन मिळतील 4. या ओव्हर साठी 6 मिनिटे घेतली गेली. प्रयत्न चांगला केला होता रितेशने. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत धावला. जर दुखापत झाले असेल तर तुमचा 12th मॅन जो आहे तो 12th मॅन आपण मैदानाच्या आतमध्ये इंटर करा. रितेश तर चला प्रलय आपण जा. रितेश 18 मध्ये 25 करायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. चला 18 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. सुरुवातीला आराध्य चॅलेंजच्या अगेन्स्ट 6 बॉलमध्ये 7 धावा डिफेंड केल्या होत्या लालबाग वॉरियर्स या टीमने. गोलंदाजावर संपूर्ण विश्वास आहे नयन कोईचा, परंतु सध्याच्या घडीला 18 मध्ये 25 हृदय गॅलेक्सी या टीमला आवश्यकता आहे. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर दांडी गुल. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. टाळ्या शिट्यांचा वर्षा होत असताना या विकेटवर पाहायला मिळतोय. सेलिब्रेशन करतायत सध्याच्या घडीला लालबाग वॉरियर्स या टीमचे समर्थक, कारण या विकेटसाठी जाया विणलं. त्या जायामध्ये फलंदाज अडकला. नयन बाद झाल्यानंतर एक चांगलं कमबॅक, एक मोकळा श्वास घेतलाय सध्याच्या घडीला लालबाग वॉरियर्स या टीमने. नवीन फलंदाज दर्शन. नवीन फलंदाज दर्शन आलाय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. अजूनही टीमची धावसंख्या 9 रन. 17 मध्ये अजूनही 25 करायचे आहेत. गोलंदाज निखिल या बॉलवर आक्रमण केलंय. चेंडू चाललाय परंतु या क्षणाला रन मिळतील 6. हा षटकार येतोय. मोक्याच्या क्षणी मिळालेल्या संधीचं सोनं मला करायचं आहे. कमी वयाचा हा खेळाडू आणि या क्षणाला प्रतिस्पर्धी टीमला भारी पडतोय. हा षटकार आलाय. सोळा बॉलमध्ये अजूनही 19 रनची गरज आहे. पुन्हा एकदा वेग भन्नाट होता. वेगाला प्रत्युत्तर दिलं जाईल की काय, परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा. 16 बॉल 18 ची आवश्यकता. सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक चांगला शिरकाव केला टीम हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमने.
16 बॉलमध्ये अजूनही 18 धावा पूर्ण करायच्या. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा. पुन्हा एकदा या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. 15 मध्ये 18 करायच्या आहेत. एक चौकार देखील या मॅच मध्ये रंगत निर्माण करून देऊ शकतो टीम हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमला. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. झेलची संधी. दर्शन कोई होतोय बाद. एक मोठा विकेट. समीकरण बदलत असताना 14 मध्ये आता मात्र 18 करायचे आहेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा वर्चस्वामध्ये आलाय लालबाग वॉरियर संघ. ज्या प्रकारे एक चांगला झेल पकडला नयनने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन झाल्यात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण 15 मिनिटांमध्ये 8 मिनिटं आतापर्यंत झालेत. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. नयन कोई आणि टीम लालबाग वॉरियर. नवीन फलंदाज नामदेव टिपू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगलं होतं. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. सध्याच्या घडीला प्रात्यक्षिक पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला निलेश देवकर पाहायला मिळतात आणि गोलंदाजी करत असताना त्यांचा सुपुत्र निखिल देवकर आपल्याला पाहायला मिळतोय. वडिलांच्या विरुद्धमध्ये सध्याच्या घडीला मुलगा गोलंदाजी करतोय. एक अभिमानाची बाब आहे आणि हा विजय आहे खऱ्या अर्थाने दिवाळी प्रीमियर लीगचा. हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न थोडंसं प्रभावित केलं. एक सिंगल मात्र जरूर ॲड होताना पाहायला मिळते आणि फलंदाज नामदेव टिपू यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर सलग 2 षटकार मारले तर सागर कोळी यांच्या माध्यमातून कॅश प्राईज जाहीर झाले. 12 बॉलमध्ये 16 करायचे आहेत. प्रति षटकामध्ये 8 रनची सरासरी. चला अजूनही 10 मिनिटं आतापर्यंत झालीत. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक कंप्लीट करावं लागेल. स्पेल नंबर 3 आणि हर्षलला आमंत्रित केलं. 12 मध्ये 16 करायचे आहेत. प्रति षटका मागे 8 रनची सरासरी सध्याच्या घडीला गाठावी लागेल या मॅचमध्ये. पहिलाच बॉल आखूड पद्धतीचा हा बॉल. रनआउटची संधी होती परंतु फलंदाज नामदेव भरपूर वेगाने धावलेत. तर नामदेव टिपू यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर सलग 2 षटकार मारले तर सागर कोळी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज. नवी मुंबई परिवहन सेवेमध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून नामदेव टिपू यांच्यासाठी एक कॅश प्राईज जाहीर झाले. लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. हे दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर 40 प्लसचे आहेत परंतु भरपूर वेगाने धावलेत.
कमालीची रनिंग पाहायला मिळाली. 10 बॉल आणि आता मात्र 13 रनची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. फुलटॉस होता. बॅटच्या स्लाइसचा वेध. एक सिंगल. 9 मध्ये 12 करायचे आहेत. फुलटॉस होता. टायमिंग थोडंसं चुकलं. एक सिंगल कंप्लीट केली. फक्त आणि फक्त एकच सिंगल. समीकरण 8 बॉल 11ची आवश्यकता. शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत. 11 धावा. हृदय गॅलेक्सी की लालबाग वॉरियर या प्रश्नाचं उत्तर देणारे शेवटचे 8 बॉल. 8 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. एक सिंगल जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. चांगली फेकी. रनआउटची संधी. या क्षणाला काय घडलं जाईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होत आहेत बाद. नामदेव, टिपो आणि समीकरण आता मात्र बदललं. 7 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता. सात बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन कोई आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल. लॉफ्ट केलाय. अलोंग कार्पेट डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल फक्त आणि फक्त. परंतु मिस फिल्डिंग. त्याचा पुरेपूर फायदा मिळाला. या क्षणाला काय घडलंय. तिसऱ्या रनसाठी कॉल. मॅच मध्ये एक नवं ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज सेफ आहे आणि या क्षणाला समीकरण बदललंय. 6 बॉलमध्ये 7 रनची गरज. आराध्या चॅलेंजर टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना लालबाग वॉरियर्सने 6 बॉलमध्ये 7 धावा डिफेंड केल्या होत्या. परंतु तीच पुनरावृत्ती पुन्हा होईल की काय. सहा बॉलमध्ये 7 करायचे आहेत. चला टायमिंग 14 मिनिटं झालेत. सहा बॉलमध्ये 7 करायचे आहेत आणि सध्याच्या घडीला गोलंदाज नयन केतनसाठी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. यस इट इज अ वाईट. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली. 6 मध्ये 6 करायचे आहेत.
हार मानण्यासाठी दोन्ही संघ तयार नाहीत. विजयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न आम्हाला करायचे आहेत असा निर्धार घेतलाय दोन्ही टीमने. फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय, एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल, परंतु मिस फिल्डिंग पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. 5 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. केतन आलाय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 5 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने. कल्पकता पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. एकच सिंगल. या क्षणाला काय घडलं जाईल. फेकी चांगली होती. समीकरण बदललंय. 4 मध्ये 3. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच ऑन. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग चांगलं होतं. एक सिंगल. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदललंय. आता मात्र 3 मध्ये 2 करायचे आहेत. तीन मध्ये 2 करायचे आहेत. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. आणि या क्षणाला काय घडलंय. सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट. 2 बॉल आणि 1 रन. चला तर जशी मॅच संपेल त्यानंतर संस्कार सनरायझर कंकेश आपण निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा ताबा घ्या. दोन बॉल मध्ये 1 रन. पैसा वसूल मॅच शेवटच्या क्षणापर्यंत लढत पाहायला मिळाली. लॉफ्ट केलाय आणि सामना जिंकलाय हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमने. या सामन्याचा हिरो नयन कोळी ठरलाय, ज्याने 2 धावा खर्च करून 3 विकेट प्राप्त केल्या. चला शेवटची मॅच आहे.